आमराईहून अवंतीनगरकडे येणारे पिकअप वाहन क्रमांक MH15JC 5079 नवीन रेल्वे बोगद्यातून वरच्या बाजूला जाताना अचानक कोसळले। गाडीवरील चालकाचा ताबा सुटल्याने पिकअप वजनदार गाडी एका बाजूला झुकून सदरचा अपघात झाला। सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही। दरम्यान सकाळी 9:15 वाजता सदर पिकअप वाहन आमराईहून अवंतीनगरकडे जात होते, जेव्हा सदरचे वजनदार वाहन अवंतीनगर येथील नवीन रेल्वे बोगद्याखालून वर जाताना चढामुळे वजनदार वाहनाचा ताबा सुटला। हँडब्रेक लावून देखील गाडी मागे सरकत गेली आणि कच्च्या रस्त्यावरून एका बाजूला झुकली। त्यामुळे वाहन मातीच्या ढिगाऱ्यावरून खाली कोसळले। गाडीमध्ये गीतांजली दुकानातील ऑइल पेंटचे डबे भरले होते। सदरील डबे गीतांजली दुकानामध्ये उतरवण्यात येणार होते। लातूरहून गाडी सोलापूरकडे दाखल झाली होती। सदरचे पिकअप वाहन अनलोड करण्यापूर्वीच या रस्त्यावर अपघात झाला। सदरच्या अपघातामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र थोड्याफार प्रमाणात वित्तहानी झाल्याचे सांगण्यात आले। दुसरे वाहन बोलवून ऑइल पेंटचे डबे बाहेर काढण्याचे कामकाज सुरू करण्यात आले। रेल्वे प्रशासनाने सदरचा रेल्वे ब्रिज तयार केला। त्यानंतर रेल्वे मुलाकडून जाणाऱ्या वाहनांसाठी बोगदा करण्यात आला, परंतु या बोगद्याला जोडणारा रस्ता अद्यापही तयार करण्यात आलेला नाही। मातीचे ढिगारे, मोठमोठे दगड जशाच्या तशा अवस्थेत पडून आहेत। वाहने ये-जा करतात, त्यामुळे या रोडवरून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे। भविष्यात असा एखादा अपघात होण्याचा धोका संभवत आहे, त्यामुळे महानगरपालिकेने तात्काळ येथे रस्ता तयार करावा अशी मागणी स्थानिक नागरिकांमधून केली जात आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।